पुणे नाशिक रस्त्यावर एक लहरे गावाजवळ मंचरजवळील एक भीषण अपघात झाला। एकाच कुटुंबातील तिघेजण जागीच ठार होऊन दोघेजण गंभीर जखमी झाले आहे। यामध्ये पती पत्नी आणि सासूचा मृतामध्ये समावेश असून 2 मुले मंचर येथील सिद्धी हॉस्पिटल येथे वैद्यकीय उपचार घेत आहे। तर आता समोर ही टोयोटा कंपनीची कार आहे। त्या कारची काय दुरावस्था झाली हे पाहतोय। पूर्णपणे गाडी डॅमेज झाली, तिचं छतसुद्धा आतमध्ये गेलेलं आहे, तिचे टायरसुद्धा फुटलेले दिसतात। तर अत्यंत भीषण अपघात झाला आहे। हा अपघात साधारण रविवारी रात्री 12:15 म्हणजे सोमवारचा दिवस लागू झाला आणि त्याच वेळी झाला। तर इथं समोर ही कारची दृश्य आपण पाहतोय। एकाच कुटुंबातील तिघेजण जागीच ठार झाले, तर त्यांची 2 मुले गंभीर जखमी झाली असून त्यांच्यावर मंचर येथील सिद्धी हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय उपचार सुरू आहे। ही टोयोटा कंपनीची MH14 DT 1770 ही कार नाशिकवरून पुणे पिंपरी चिंचवड येथे जात असताना एकलहरे येथे आली असता नेमकं कशाने अपघात झाला हे सांगता येत नाही, परंतु डिवायडर तोडून रॉंग साईडनी बस येत असताना तिला ही कार ठोकरून या कारमधील चालक मालक मल्लिकार्जुन शिवराम आंबेगावे वय 46 आणि आरती मल्लिकार्जुन आंबेगावे 42 ही त्यांची पत्नी आहे आणि त्यांची सासू लता बाळू भोपलोंडे वय 63 हे तिघेजण जागीच ठार झाले असून त्यांची 2 मुले प्रेम मल्लिकार्जुन आंबेगावे वय 20 आणि मृणाल मल्लिकार्जुन आंबेगावे वय 16 सर्व राणा पिंपरी हे दोघेजण जखमी झाले असून त्यांच्यावर मंचर येथे वैद्यकीय उपचार सुरू आहे। अत्यंत भीषण अपघात झाला आहे। काळजाचा ठोका चुकवणारा अपघात होता असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं। तर हे गाडीची आता आपण दृश्य पाहतोय, कशा पद्धतीने ही गाडी पूर्णपणे डॅमेज झाली। बहुधा जे चालक मालक आहेत मल्लिकार्जुन शिवराम आंबेगावे यांना बहुतेक झोपेच्या याच्यात त्यांचा गाडीवरील ताबा सुटून ते थेट डिवायडर क्रॉस करून पलीकडून चाललेल्या असलेल्या बसला ठोकरले आणि यामध्ये तिघेजण जागीच ठार झाले। ह्या कारचा अजूनही इंडिकेटर चालू आहे, पाहतोय आपण। तर अत्यंत भीषण अपघात झाला आहे। एकाच कुटुंबातील तिघेजण ठार झाले आणि मंचर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे। मंचर उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिघे ठार झाल्याचे घोषित केले। त्यामध्ये मल्लिकार्जुन शिवराम आंबेगावे आणि त्यांची पत्नी आरती मल्लिकार्जुन आंबेगावे वय 42 आणि त्यांची सासू लता बाळू भोपलोंडे वय 63 असे तिघेजण ठार झाल्याचे मंचर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विवेकानंद फसाले आणि डॉक्टर टाके यांनी सांगितलं। जी टोयोटा कंपनीची कार आहे ती डिवायडर तोडून या बसला ठोकरली। ही बस आहे ना पुण्याहून नाशिककडे जात होती आणि कार आहे ना ती नाशिकहून पुण्याकडे येत होती, परंतु कार चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला आणि ह्या बसला ठोकरले। ह्या बसचंही मोठ्या प्रमाणात पुढं नुकसान झाल्याचं दिसून येत आहे।